श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशी कोणती तरी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीवरती आपण जीवापाड प्रेम केलेलं असतं, ज्या व्यक्तीवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो आणि तीच व्यक्ती वेळेला आपला विश्वासघात करते. तीच व्यक्ती बरोबर आपली ऐनवेळेस साथ सोडते. ज्यावेळेस आपण दुःखामध्ये असतो ती व्यक्ती आपल्यावरती हसते. ती व्यक्ती आपल्याला पाहून कानाडोळा करते आणि ज्यावेळेस आपण सुखात होतो तर त्यावेळेस ती व्यक्ती प्रत्येक क्षणी आपल्यासोबत होती. ज्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची गरज आहे त्यावेळेस ती व्यक्ती आपली साथ सोडून गेलेली असते. तीच व्यक्ती आपली निंदा नालस्ती करताना आपल्याला दिसत असते. त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटतं की बाबा रे, मी माझ्या घासातला घास दिला, मी ह्या व्यक्तीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला, या व्यक्तीला मी माझं सर्वस्व मानलं, या व्यक्तीसाठी मी स्वतःला बदलवलं, पण आज हीच व्यक्ती माझ्यापासून दूर चाललेली आहे किंवा ही व्यक्ती माझी निंदा नालस्ती करत आहे, समाजामध्ये मला बेइज्जत करत आहे किंवा समाजामध्येच मला शिवाय श्राप देत आहे. किंवा ती व्यक्ती जिचा वाचून तुमचा दिवसही सरत नाही, जिचा चेहरा पाहिल्याशिवाय तुम्हाला चैनही पडत नाही, आज ती व्यक्ती तुमचा चेहरा पाहायलाही तयार नाही किंवा तीच व्यक्ती तुमच्याबरोबर बोलतही नाही. तुमचा जीव मात्र त्या व्यक्तीसाठी तडफडतोय, त्या व्यक्तीसाठी बोलण्यासाठी तुम्ही तळमळताय, परंतु त्या व्यक्तीला या गोष्टीचं काहीही घेणं देणं नाही. तर तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि हा खास तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अनुभव सिद्ध, खूप जणांना अनुभव आलेला असा हा उपाय आहे. उपाय करायचा आहे, लेट्स गो करून सोडून द्यायचा आहे, परंतु खूप छान. तुम्हाला सांगते 15 दिवसामध्ये तुम्हाला इतका छान इफेक्ट जाणवेल की ती व्यक्ती स्वतःहून येईल, तुमची माफी मागेल, स्वतः तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल. इतका छान, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. फक्त सुरुवातीला सांगते, उपाय करताना मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच उपाय करा. तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीच नसेल तर तुम्ही उपाय करूच नका. सुरुवातीला सांगते, कारण कसं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय जर करायचे म्हटलं तर तुमच्या मनामध्ये भरभरून अशी पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं, तरच त्या उपायाची अनुभूती तुम्हाला मिळते. पहा, उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर जे काही कामधंदे वगैरे करत आहात तेही करायचं आहे. नाही तर नाही, उपाय करताय, सेवा करताय, तोडगे करायताय, मग काही करायची गरज नाही असं नसतं. कोणताही उपाय आपण यासाठी करतो की आपण आपलं जे काही काम, जे काही उद्योग व्यवसाय चालू आहे त्याला आपल्या कर्माबरोबर नशिबाची साथ भेटावी, आपल्या रस्त्यामध्ये आलेल्या समस्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आपण सेवा, उपाय, तोडगे करत असतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणताही उपाय, कोणतीही सेवा करताना करून लेट्स गो करून सोडून द्यायचं आहे. त्याची योग्य वेळ आली तर निश्चित त्याचा अनुभव आपल्याला येतोच. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल किंवा कोणत्याही गुरुवारी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा तुम्हाला खूपच अर्जन्सी आहे तर तुम्ही कोणत्याही दिवशी जरी उपाय केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आणि ज्यांना रिलॅक्समध्ये करायचे त्यांनी गुरुवार, शनिवार किंवा अगदी मंगळवारी जरी केला तरीही चालेल किंवा आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, साहित्य व्यवस्थित आहे का? साहित्य तुम्हाला समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. लागणार आहे 5 वेलदोडे किंवा काही जण इलायची म्हणतात, काही जण वेलची म्हणतात. तर हे जे हिरवी विलायची आहे किंवा हिरवी वेलची आहे ही 5 घ्यायची आहे. त्यानंतर ती शाबीतच घ्या, तुटलेले फुटलेले घेऊ नका, नवीनच दुकानातनं आणा आणि 5 व्यवस्थित 5 इलायची घ्यायची आहे. त्यानंतर फुलवाली शाबीत अशा 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता शाबीत लवंगा म्हणजे ज्याला पुढं फुल असतं, बोंड असतं, त्यांना शाबीत लवंगा म्हणतात. तर अशा 5 घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला गुळाचे 5 छोटे छोटे खडे घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडं आता ढेपीचे पण गुळ येतात, तर त्यातली जर तुमच्याकडे ढेप असेल तर त्यातली तुम्ही एक जरी त्यातली वडी जरी घेतली तरीही चालेल. त्यानंतर येथे घ्यायचं आहे खडीसाखर. खडी साखरेचे जे मोठे मोठे खडे येतात ते 5 खडे घ्यायचे आहेत. छोटी जी खडीसाखर येते एकदम बारीक बारीक ती घ्यायची नाही, तर मोठमोठे जे खडे येतात ते 5 खडे तुम्हाला घ्यायचे आहेत. तर या प्रकारे तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. किंवा गुळ तुम्ही मोठे मोठे एवढले खडे येतात ते जरी 5 घेतले तरी चालेल, फक्त प्रमाण सम असावं एवढं मात्र काळजी घ्या. आता ह्या 5ही वस्तू वेलची, वेलची, इलायची,
त्यानंतर ना काय सांगितलं, गूळ आणि खडीसाखरेचे खडे, हे झाले 4. त्यानंतर ना अजून एक वस्तू सांगायची राहिली, ती म्हणजे कच्ची बडीशेप. कच्ची बडीशेप मार्केटमध्ये सहजरित्या भेटते. बडीशेपचे खूप प्रकार आहेत, त्यामध्ये भाजकी बडीशेप घ्यायची नाही, कच्ची बडीशेप येते तर ही कच्ची बडीशेपच घ्यायची आहे. ती सुद्धा तुम्हाला 5 चमचे घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य तुम्ही घेतलेलं आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्या, त्या लाल रंगाची एक छोटीशी पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते, ती घ्या. किंवा लाल रंगाचा कपडा तुम्ही सुई धाग्याच्या माध्यमाने जरी शिवलात आणि त्याची पोटली जरी तयार केली तरी चालेल, किंवा त्या कपड्याला गाठी देऊन जरी त्याची पोटली केली तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य घ्यायचं. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्या याच्यामध्ये देवघराच्या समोर बसा, किंवा घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी बसून उपाय केला तरीही चालेल. अगदी तुम्हाला पिरियड, सुतक, विटाळ असतानाही तुम्ही हा उपाय करू शकता. याला कोणताही नियम नाही, वेळेचंही बंधन नाही. फक्त रात्री झोपण्यापूर्वी 12च्या आतमध्ये उपाय करायचा. दिवसभरामध्ये कधीही कोठेही उपाय करू शकता. अगदी तुम्ही घराच्या बाहेर जरी केला, गच्चीवर केला, मंदिरात केला, अंगणामध्ये जरी उपाय जरी हा केला तरीही चालेल. तुम्हाला या उपायाला पुन्हा सांगते, काहीही बंधन नाही. तर अशा पद्धतीने सगळं साहित्य घ्यायचं, त्याची एक पोटली तयार करायची, आणि तयार केलेली जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला तुमच्या ज्या भुवया आहे, जे तुम्ही टिकली लावलेले आहे, तेथे ही पोटलीचा काय करायचं आहे, स्पर्श करायचा आहे. तेथे स्पर्श करायचा. 2 मिनिटं ती पोटली तेथेच धरून ठेवायची, आणि तुमचा जो कोणी मित्र, जो कोणी तुमचा नवरा असेल, बायको असेल, तुमचा प्रियकर असेल, प्रेयसी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तुमचा नातू असेल, नात असेल, किंवा तुमचे कोणीही रिलेटिव्ह असेल, आई असेल, वडील असेल, सासू असेल, सासरे असतील, कोणीही रिलेटिव्ह असो, किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असो, जे तुमच्यापासून दूर गेलेलं आहे, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत यावं असं वाटतं, तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि डोळे झाकून फक्त इमॅजिन करायची अशी पोटली धरून, की माझा मित्र, माझी मैत्रीण, माझा जो कोणी तुमचा आहे तो तुमच्याकडं, माझ्याकडं परत येत आहे, आणि तो मी म्हणेल त्याप्रमाणे तो वागत आहे. अगदी आमचं नातं पहिल्यासारखं पूर्ववत झालेलं आहे, आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे, असं तुम्हाला इमॅजिन करायचं. किती वेळ इमॅजिन करायचं, तर कमीत कमी 11 वेळा तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे. हे इमॅजिन करून झालं की ती पोटली काय करायची, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची, आणि उजव्या हातामध्ये घेऊन एक मंत्र सांगते. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, वशीकरणाचा मंत्र आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आणि मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम. आता समजा मी तुमच्या दाजींसाठी उपाय करते, तुम्ही काय म्हणाल, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम अस्मिता वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम अस्मिता वशम वशम स्वाहा. आता जिथे मी तुमच्या दाजींचं नाव सचिन घेतलं, किंवा मैत्रिणीचं नाव अस्मिता घेतलं, तिथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी आहे. आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा, तर हा मंत्र फक्त आणि फक्त तुम्हाला 11 वेळेसच म्हणायचा आहे. 11 वेळेस म्हणल्याच्या नंतर ही पोटली अभिमंत्रित होईल, आणि एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं. मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला 2 नावं घेऊन दाखवली, तर एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा. आता ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला 48 तास म्हणजे 2 दिवस कंप्लीट तुमच्या सोबतच ठेवायची आहे. पहा, आज संध्याकाळी समजा तुम्ही उपाय केलाय, तर आजची संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी तुम्हाला ती पोटली खोलायची आहे. त्यामध्ये जे साहित्य आहे, हे साहित्य काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यातून काढा, त्याची एक पेस्ट तयार करा, किंवा त्याची पावडर तयार करा. अगदी खलबत्त्यामध्ये जरी कुटून त्याची पावडर जरी तयार केली तरीही चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला शक्य असेल तर छोटे छोटे त्याचे गोळे बनवा, अगदी एकदम छोटे छोटे. पहा, आपण म्हणतो याच्या इतके काय म्हणतो, गोटी इतके जरी तुम्ही गोळे बनवले तरी चालेल, किंवा तशी पूड जरी ठेवली तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त ती 15 दिवस पुरली पाहिजे, एवढं मात्र डोक्यामध्ये ठेवा. तर काय करायचं आहे, ही जी पूड तयार झालेली आहे, किंवा तुम्ही त्याचे जे काही गोळे तयार केलेले आहे, एका काचेच्या बरणीमध्ये, किंवा तुमच्याकडे एखादा डब्बा असेल काचेचा किंवा प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा, तर त्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाणार आहात, किंवा ती व्यक्ती तुम्हाला दिसणार आहे, पहा, ती व्यक्ती कशीही वागू द्या, कशीही बोलू द्या, अगदी तुम्ही तिच्याबरोबर बोलायला गेले आणि तिने तुम्हाला हाडखूड केलं, किंवा ती व्यक्ती तुम्हाला भावच दिला नाही, चल का मला नाही बोलायचं असं जरी बोलत तरीही चालेल, तरीही तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायला जायचंच आहे. आता बहुतेक जणांच्या कमेंट्स अशा येतील की ताई ते आमच्या जवळपास राहत नाही, आमचं नातं तुटलेलं आहे, मग काय करायचं. तर पहा, तुम्ही फोनद्वारे जरी बोलण्याचा प्रयत्न केला, फोन लावलात, ती जी पूड आहे ती तोंडामध्ये ठेवायची आणि फोन लावायचा आहे.
आणि एखादा तरी शब्द त्या व्यक्तीबरोबर बोलायचा आहे. आता तुमचा नंबर ब्लॉक आहे, तुमचं बोलणंच होत नाही, तर पहा तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये नक्की कोणीतरी तिसरं हे असतंच. तर त्या तिसऱ्या व्यक्ती थ्रू बोलण्याचा प्रयत्न करा. कसंही बोलू द्या, परंतु एक शब्द का होईना त्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलला पाहिजे, एवढं मात्र प्रयत्न करा. आता हे काय करायचं, दिवसातून फक्त एक वेळेस तुम्ही 10 वेळेस जरी त्या व्यक्तीला फोन लावला, 10 वेळेस जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरीही काही हरकत नाही. परंतु पहिल्या वेळेस, दिवसातून पहिला जो फोन करणार आहात, पहिल्या वेळेस फक्त ही जी पूड आहे ही चिमूटभर तुम्हाला तुमच्या जिभेवरती ठेवायची आहे, किंवा जी गोळी केलेली आहे ती तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये ठेवायची आहे. बोलायचं, बोलून झाल्याच्या नंतर हे तुम्ही गिळलं ना तरीही चालेल, काहीही हरकत नाही, किंवा थुकून जरी टाकलं बोलून झाल्याच्या नंतर तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला 15 दिवस कंटिन्यू त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे. 15 दिवस कंटिन्यू ही पूड तोंडामध्ये ठेवायची आहे. पहा, हा उपाय तुम्ही 15 दिवस केल्याच्या नंतर निश्चित ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलताना तुम्हाला दिसेल. स्वतः ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. फक्त उपाय करा, त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये तुम्हाला बदल होताना दिसेल. अगदी पहिल्याच दिवसापासून काही जणांना अनुभव येताना दिसेल की ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलताना, भेटताना तुम्हाला दिसेल. इतका छान उपाय आहे. निश्चित उपाय करा आणि उपाय करून इतरांनाही सांगा, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये आनंद येईल. पहा, खूप छान उपाय आहे. फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित तुमचं सर्व छानच होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.